मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. 30 मे पासून उपोषणाचा इशारा, भाजप नेते प्रसाद लाड यांनी घेतलेली अचानक भेट आणि त्यानंतर सरकारमधून येणाऱ्या प्रतिक्रिया, यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. सरकार खरंच जरांगेंच्या मागण्या मान्य करणार आहे का, की पुन्हा एकदा आंदोलन आणि आश्वासनांचा खेळ सुरू होणार? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. कुणबी दाखले मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी 30 मे पासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सरकारने अनेक वेळा सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितले, काही निर्णयही घेतले गेले, मात्र प्रत्यक्षात अनेकांना अजूनही कुणबी दाखले मिळत नसल्याची तक्रार कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. माहितीनुसार प्रसाद लाड यांनी जरांगेंना उपोषण करू नये अशी विनंती केली. सरकार सकारात्मक आहे, प्रक्रिया सुरू आहे अशी भूमिका त्यांनी मांडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आलाय. कारण जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असताना भाजप नेत्यांची भेट म्हणजे सरकार गंभीर झालंय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिलीय. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की प्रसाद लाड यांनी आधीच मला सांगितलं होतं की ते जरांगे पाटील यांना भेटायला जाणार आहेत. सरकारने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांची माहिती बहुतेक त्यांनी जरांगेंना दिली असावी, असंही विखे पाटील म्हणाले. तसंच प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे मी त्यांच्याशी बोलल्यानंतरच स्पष्ट सांगू शकेन, अशी सावध भूमिका विखे पाटील यांनी घेतली. यावेळी विखे पाटील यांनी शिंदे समितीबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जरांगेंच्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच न्यायमूर्ती शिंदे यांची लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असली तरी त्यांनी आधीचं काम पूर्ण केल्याचं आश्वासन दिलंय. हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि कुणबी दाखल्यांबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र सरकारकडून जी माहिती दिली जाते ती जरांगेंपर्यंत पोहोचताना काही विसंगती निर्माण होते का, याबाबत खात्री नाही, असंही विखे पाटील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की मी स्वतः मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार्य करत नसल्याची तक्रारही केलीये. यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंच सरकारनं हे आंदोलन हाताळलंय. दाखले लवकर मिळावेत यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना काही मर्यादा असतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रसाद लाड यांची भेट, विखे पाटील यांची प्रतिक्रिया आणि सरकारकडून सुरू असलेल्या हालचाली यामुळे पडद्यामागे मोठ्या चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सर्वांचं लक्ष आता सरकारच्या पुढच्या भूमिकेकडे लागलंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकार आणि जरांगे यांच्यात तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.